हे सांगूना रिजन की तू बीजेपी कित्याक सोडटा ती? बीजेपी सोडटा हेकाच लागून की सगळे माझे फ्रेंड्स, तुका पयलीं सांग स्टार्टींग सांगलां प्रेस कॉन्फरन्स स्टार्ट करतना म्हटलं की जे फ्रेंड्स आसा माझे, जे पंच मेंबर्स आसा, जे एक्स पंच मेंबर्स आसा, जे पार्टीन आसा, जे इवन थोडे बीजेपी पार्टीन आसा, तेंच्यांनी म्हाका इम्प्रेस खूब तेंप जालो, वर्सभर म्हाका सांगता ते की जे तुवें पार्टी सोडपाक जाय, तुजी गरज आसा, देर इज अ बीग वेकन्सी सालिगांवान, देर इज नो कॉम्पिटिशन एट ऑल, आनी आमकां तुज्या सारको कंट्री परत जाय हांगा सालिगांवान. एक्चुअली आय वॉज लिटल म्हणजे मदीं हांवें गिव अप केल्ल्या भशेन आसलें, पूण ह्या लोकांच्या जेंच्यांनी म्हाका इम्प्रेस फोन केलो की तुवें परत येवपाक जाय, हेका लागून हो म्हजो मूव आसा. सगळ्या फ्रेंडांनी म्हाका इनिशिएट केलो आसा मूव हो, आनी त्या सगळ्या फ्रेंडाच्या हेजेर तेंचो म्हाजेर विश्वास आसा, आनी तसोच हांवूय तेंचेर विश्वास दवरता की तेंच्यानी म्हाका फुडें काडला ते सगळे म्हाका बॅक करतले. वॉट एवर पॉलिटिकल जर्नी आय हॅव इन फ्युचर, दे वील स्टँड बाय मी. आयज जे लोक हांगासर म्हाजे बरोबर येयल्ले आसा, दीज आर द पीपल हू हॅव फोर्स्ड मी. देर आर मेनी अदर पीपल हू कॅनॉट कम हियर, आनी जे लोक आयज म्हाका हांगासर सांगला की तुजो असे खुबशे लोक आसा, वेवसायीक आसा, धंदेकार आसा, जे आमचे ट्रेडिशनल लोक आसा, तेंच्यांनी सगळ्यांनी म्हाका आयज रिजायन जावपाक म्हाका भाग पडलेलो आसा, आनी तेका लागून आयज हांव प्रेस कॉन्फरन्स एड्रेस करता. दोन गजाली आसा. तुमी म्हणला की लोकांक तुमी परत जाय. म्हाज्या भावा भयणांक हांगासर येवकार दिता की आयज ह्या प्रेस कॉन्फरन्साक तुमी आवर्जून हाजीर रावले. आयज जो प्रेस कॉन्फरन्स हांव घेता वो एनावन्स करपाक, वो फॉर्मली एनावन्स करपाक की हांव आयज बीजेपीच्यान रिजायन जाता एज मेंबर, आनी एज जी पदांचेर हांव आसलो पळय त्या सगळ्या पोजिशनाचेर आनी सगळे म्हाजे जितले रिस्पॉन्सिबिलिटीज आसा ते सगळ्या कडल्यान फॉर्मली हांव आयज अनाउन्समेंट करता. सकाळी हांव माननीय मुख्यमंत्र्याक आनी पार्टी प्रेसिडेंटाक मेळोन तेंच्या सुपूर्द हो राजिनामा हांवें केल्लो आसा. आयज म्हाज्या बरोबर आमचे सालिगांव सहपंचायतींतले विद्यमान पंच सदस्य, तशेंच आदले सरपंच, आदले डेप्युटी सरपंच, आदले पंच मेंबर्स, विविध देवस्थान कमिटीचे सभासद, प्रेसिडेंट, अध्यक्ष, वेगवेगळ्या स्तरांचेर रावले सगळे मेंबर्स, क्लब्स जे आमचे सालिगांवान आहा ते क्लबा वयले मेंबर्स, हांगासर जमलेले म्हाजे फ्रेंड्स, सालिगांवचे फ्रेंड्स, आनीक मिडिया भाव. तर म्हाका सांगपाक दिसता की तुमकांय खबर आसतलें की फ्रॉम पॉलिटिकल लायफ, जेन्नाचें म्हाजें पॉलिटिकल लायफ जिल्हा पंचायतीन सुरू जालां, आय हॅव बीन व्हेरी कनेक्टेड, व्हेरी रुटेड, आनीक लोकां कडेन एक नाळ जोडून कसो हांव सदींच वागलां. लोकांचे कितें कामां आहा, प्रश्न आसा, तेका लागून लोकां कडेन म्हाजें एक वेगळें रिलेशन एक तयार जाल्लें. फक्त म्हाजे कॉन्स्टिट्युन्सी न्हू, पण म्हाजे कॉन्स्टिट्युन्सी भायर नेबरींग ज्यो कॉन्स्टिट्युन्सी आसा ह्या लोकां कडेन म्हाजें तशेंच नातें आसा. आनीक म्हाजे फ्रेंड्स नॉट ओन्ली फ्रॉम कॉन्स्टिट्युन्सी ऑर अदर कॉन्स्टिट्युन्सीज, पण जे उच्च पदाचेर जे पार्टीन आसा ते फ्रेंड्स सगळे मेळोन म्हाका एका स्वरान सांगपाक लागले की यू हॅव टू क्वीट द पार्टी, आनी तुजी गरज आसा की तूं आमकां सगळ्यांक तूं जाय परत. मध्यंतरी अशें दिसलेलें की पॉलिटिकल लायफ हांवें अशें कमी केल्लें इन द सेन्स पार्टी वर्क जावं हांव जो स्टार्टींग ऑफ बीजेपी कडेन हांव इलेक्शन कंटेस्ट केलें तेज्या फाटल्यान मातसो डिटॅच कसो जालो, डिस्कनेक्टेड जालो, आनी फॉर ओवर पिरियड आय वॉज कंप्लिटली डिस्कनेक्टेड. कसल्याच पार्टी फंक्शनाक अटेंड जावप ना, आनीक जायनासलो हांव. फॉर मी पॉलिटिक्स इज सर्वीस, आनी म्हाका दिसता म्हाका तो चान्स सद्या विद्यमान जो आमदार आसा तेका ही इज इलेक्टेड बाय द पीपल एंड मॅन्डेट वॉज गिवन टू हिम, आनी त्या मॅन्डेटी प्रमाणे तेणें आपलें काम तो करतालो, आनी त्या कामाक तेका मुद्दम वचून थंयसर डिस्टर्ब न करता पॉलिटिकली तेका एक कलर न दिता. अशे इन्स्टन्सीस आसा की ज्या जाग्यार डिमॉलिशन जाल्ली, हांव एक दोन कडेन गेला आनी त्या जाग्यार तो मॅटर मागीर पॉलिटिकल जालो, म्हणजे तेका एक पॉलिटिकल कलर दिवपाचो प्रयत्न केलो, आनी जे लोक असले ज्यांचे एज्युकेशन असलें ते सफर जाले. म्हणून म्हाका दिसलें की लेट द एज्युकेशन गो अहेड, आनीक पॉलिटिसायज न करता मेन जो कारण आसा ते कारणा कडेन, तो मुद्द्या कडेन आमी सामकें ठाम रावया म्हणून. फॉर मी पॉलिटिक्स इज सर्वीस. म्हणजे आज पर्यंत जे म्हाका वळखता, जे म्हाका लोक म्हाजे फ्रेंड्स आसा ते जेन्ना म्हाका म्हाजे कडेन पळयतात तेन्ना ते पळयतात की आय हॅव नेवर डन पॉलिटिक्स ऑफ कन्विनियन्स. म्हणजे आपल्याक जाय तसो आपलो फायदो आसा जावं आपल्याक खंयसर आपल्याक उच्च पदां मेळटली असली पॉलिटिक्स हांवें न करता
आय हॅव बीन व्हेरी स्ट्रॉंग टुवर्ड्स माय ड्युटीज आनी जे हांवें ड्युटीज जे करपाक जाय जो पॉलिटिकल हांवें रोल प्ले करपाक जाय तो म्हणजे सामकें ट्रू टू मायसेल्फ आनी म्हज्या मनाक विचारून हांवें तो रोल प्ले केल्लो आसा. आयचे म्हजे डिसिजन जे येता ते म्हाजे हेच फ्रेंड हांव जेंचे हांवें उल्लेख केल्लो आसा, जे म्हजे पंच मेंबर्स आसा जावं वायस मेंबर्स आसा, जे म्हजे फ्रेंड्स आसा, हे म्हाका टायम एंड अगेन म्हाका इम्प्रेस करताले की तुवें रिजायन जावपाक जाय. दुसरे पार्टीचे लोक सुद्दां म्हाका जे असले ते म्हाका सांगताले की तुवें रिजायन जावपाक जाय. जेन्ना हांव मिनिस्टर आसलो, जेन्ना हांव एक MLA आसलो, म्हाजो भर आसलो की सालिगांव ज्यो सुविधा आसा, साधन सुविधा आसा, त्यो साधन सुविधा जावच्यो म्हणून. आनी म्हाजो सदी स्लोगन आसतालो की पुटींग बेजिक्स इन प्लेस म्हणून. तर बेजिक्स आमचे कितें आसतालें की हेल्थ सेक्टर, आमचे वॉटर सप्लाय, आमची इलेक्ट्रिसिटी. आनी ह्या दृश्टिकोनांतल्यान हांवें सालिगांव फर्स्ट टायम एक PHC दिलें. आयज म्हाका लोक ते थँकफूल आसा. आयज ते डेंटिस्ट्री सुद्दां चालू जाल्ली आसा आनी ते लायन लागता. आयज सालिगांव पीपल हॅड टू गो टू पर्वरी, नाल्यार दे हॅड टू गो टू कलंगूट, कांदोलीम, पण दे हॅव अ डेडिकेटेड PHC टुडे. ती मातशी वाडोवपाक जाय, 20 बेडेड PHC करपाक जाय. आमच्या सालिगांव म्हाज्या टर्माक वेन मायकल लोबो वॉज MLA फॉर सालिगांव, आय वॉज MLA फॉर मायकल लोबो वॉज MLA फॉर कलंगूट एंड आय वॉज MLA फॉर सालिगांव. तेन्ना आमी बरोबर एक 20 MLD प्लांट सालिगांवांक आमी प्रपोज केलो आनी तेजें इनॉग्रेटूय केल्लें इन द हँड्स ऑफ द चीफ मिनिस्टर. आनी फिलीप नेरी वॉज देन WRD मिनिस्टर. इलेक्ट्रिसिटीच्या सांगता जाल्यार सबस्टेशन आमी हाडले हांगासर. आनी जो आमकां पावर कट आसतालो तो पावर कट एवॉयड करपाक लागून, म्हणजे तेन्ना लोड शेडिंग चालू जाल्ली, तेका लागून आमी इम्प्रेस केलें की सालिगांवाक एक इंडिपेंडंट सबस्टेशन आसचें. आनी ते सबस्टेशन 30 kVAचें सबस्टेशन रायट फ्रॉम आमी कोलवाळेच्यान ती सालिगांव हाडपाचो प्रयत्न केलो. सालिगांव वॉज डिस्कनेक्टेड टू पणजी, तर पणजेच्यान एक डेडिकेटेड लायन सालिगांव हाडली. सो वेन एवर दीस लायन इज हांगासरल्यान जो पावर कट जातालो पणजेच्यान ती लायन रिस्टोर जाताली. आनी रस्ते वायडनींग म्हणा अशी खुबशीं कामां आमच्या टर्माक जालीं. आनी लोक आमकां सांगताले की ही कामां जावंक जाय. म्हाजी जवळ जवळ मोर दॅन 97 वर्क्स एट दॅट टायम म्हाजी पेंडींग उरलेली. आनी ती करपाक लागून दॅट वॉज अ मेन इंटेंशन टुवर्ड्स म्हाका दिसता जॉयनींग द BJP. म्हाज्या फ्रेंडांनी तेन्ना आयज जशें म्हाका रिजायन सांगता, त्या फ्रेंडांनी म्हाका तेन्ना सांगलें तूं जॉयन जावपाक जाय आनी जॉयन जावन आनी आमची उरलेली कामां आसा ही उरलेली कामां करपाक जाय. टोटल 97 वर्क्स एट दॅट टायम. तर ही सगळी कामां करता आसतना आयज म्हाका लोक सांगता की आयज जे इश्यूज सालिगांवांक त्रास करता, आयज जे इश्यूज सालिगांवांक विच आर नॉट एड्रेस्ड by the dispensation today are mainly जो गार्बेज इशू आसा आमच्या सालिगांवान. म्हणजे लोकांक सालिगांवच्या लोकांक त्रस्त जाल्ले आसा गार्बेजून. तो प्लांटाची दुर्गंधी, एक्सपेन्शन ऑफ द प्लांट आनी तेच्यान ट्रॅफिक जे मुवमेंट जाता सालिगांवच्यान विथ लिचर्ड आनी गार्बेज वॅन्स ज्यो ट्रॅव्हल जाता, तो एक इशू व्हेरी इम्पॉर्टंट इशू आसा. व्हेरी इम्पॉर्टंट इशू आयज आमचे ग्रामसभाक जे आमकां झगड्यो पळोवपाक मेळटा, तो ग्रामसभाक प्रायमरीली जे आमच्या सगळ्या दोंगरांक पत्रे मारल्या, म्हणजे जे आउटसायडर्स येता आणि दोंगर घेता, NDZ जे नो डेव्हलपमेंट झोन्स, ह्या झोनांनी जे एरिया जाता ते आज एरिया कन्वर्जन करपाचो प्रयत्न जाल्ला. तो एरिया फार्मलँड म्हणून करून विकपाचो प्रयत्न जाल्ला आनी दीस इज स्ट्रॉंगली ऑब्जेक्टेड बाय ऑल द ग्रामसभाज. तर ह्या सारखे इश्यूज म्हाका दिसता एड्रेस करपाची गरज आसा. म्हाजी आयडियोलॉजी सिंपल आसा. म्हाजी आयडियोलॉजी इज वर्क ऑफ द पीपल, डेव्हलपमेंट ऑफ द पीपल अँड बेटरमेंट ऑफ माय विलेजीस. I shall stand by the people of Saligaon, in support of the people of Saligaon. आणि म्हाका दिसता माझे कमिटमेंट, माझी आयडियोलॉजी रिमेन्स एज अ प्रायोरिटी अँड Saligaon रिमेन्स माय प्रायोरिटी. थँक्यू. तुम्ही BJP सोडला, ही रिजनल एवढी व्हडली पार्टी आसा BJP. जर ह्या पक्षान तुम्ही म्हणजे काही मुद्दे मांडले की आपली अमकी कामां जावपाक जाय, हे पक्षान रावन जर तुमकां ही कामां जावंक शकली ना जाल्यार ती दुसऱ्या पक्षान वचोन हे लोकांच्या म्हणण्यानुसार तुम्ही वयतले तांकां करतले कशें दिसता? पळय, सद्याचो विद्यमान आमदार आसा तेका लोकांनी वोट केल्लो आसा. ही हॅज द मॅन्डेट टू डू वर्क आनी आय हॅव ऑन नॉट अ सिंगल इन्स्टन्स तेजे वर्क खंयसर हॅम्पर करपाक जावं ते हाडोवपाक करपाचें काम हांवें करूंक ना. सो ही हॅज बीन गिवन मॅन्डेट एंड ही हॅज बीन गिवन अ टर्म. त्या टर्मा भितर कामां जावंक ना. म्हाजो जो मूव आसलो ती तुका सांगल्या प्रमाणे 97 वर्क्स प्लस जी वर्क्स इन पायपलायन आसली. आयची इनॉग्रेशन जर तुम्ही पळयशात जाल्यार सगळ्यांची पयलीं ऑलरेडी इनॉग्रेटेड थोडीशीं कामां आसात. ती कामां फुडें व्हरपाक जाय आसली. 97 वर्क्स म्हाका परते फुडें व्हरपाक जाय आसले. आनी एक म्हाका दिसतालें की ही कामां सालिगांवाक अत्यंत गरजेची म्हणून. तितूनचे बेसिक्स जे आसले, सालिगांवाचे मेन जे मुद्दे आसले
ते मेन मुद्दे जे म्हाका दिसता स्लूज गेट्स आसल्यो ते हांवें केल्या मागीर DH म्हणजे ज्यो शेतां बुडटाली ती कितली वर्सांच फायल मूव जाताली थंय जावं ती कामां जायनासली आनी सांगल्या प्रमाणे कितें आमच्या लोकांक दिसता की परत आमकां एक वॉयस जाय आनी हो वॉयस आमकां रिप्रेझेंट करपाक जाय. ओके, तू मर्ज केलं गोवा फॉरवर्ड जेन्ना तू मर्ज जावन BJPन येयलो तेन्ना तुवें सांगलेलें की डेव्हलपमेंट आनी हे ते खूब एजेंडा आशिल्ले त्या टायमार. सो आतां तू BJPन आसा, सो BJPचो तूं फाटलो कॅन्डिडेटूय कॉन्टेस्टूय केले, सो आतां तुका दिसलें की BJP टिकेट दिवची ना जावं BJP रावन तुजें कामां जावचें ना, डेव्हलपमेंट जावचें ना? BJP टिकेटीक अजून टायम आसा. टिकेट दिवपाक अजून टिकेटीचे तेंच्यांनी सर्वे जावना, टिकेटीचे तेंच्यांनी अजून हे घेवना, नांवां घेवना, कोण कोण इंट्रस्टेड आसा कोण इंट्रस्टेड ना ते. म्हाजें रेजिग्नेशन मच बिफोर टिकेट डिसिजन. सो टिकेट जातली तेन्ना जातली, टिकेट दितली तेका दितली, तेंचो प्रॉपर सर्वे आसता आनी तो सर्वे करून ते कोणाक टिकेट आय एम रिजायनींग मच बिफोर. आनी म्हाका आमच्या लोकांक अशें दिसता कांयच रिजायन जावचो म्हणून. आनी एक्चुअली दीस इज व्हेरी पेंडींग डिमांड. खूब तेंप जावन म्हाका लोक सांगताले रिजायन जावन करचें कितें, इंडिपेंडंट रावचो काय कितें? रिजायन जावन लोकांची कामां करची. कशी कार्यकर्त्यांनी करते? सांगले BJP सोड म्हणून कार्यकर्त्यांनी कित्याक ते विचारूना तेंका कित्याक सोड म्हणून तेंका एक वॉयस जाय आसलो. ते जे म्हाजे बरोबर कार्यकर्ते आसले म्हाका दिसता वे वर्क विथ मी फॉर गोवा फॉरवर्ड. जे BJPचे कार्यकर्ते आसले, जे BJPचे कार्यकर्ते म्हाज्या बरोबर काम केल्ले, आयज सगळे आयज ते कार्यकर्ते आर लेफ्ट आउट. म्हणजे हेंका खंयचोच स्थान ना आनी हे पॉलिटिकली सामके इम्पॉर्टंट मनीस जेंका आयज कितेंच इम्पॉर्टन्स उरलो ना. जयेश आता तुम्ही BJP सोडला मान्य आसा, जेन्ना BJP नासले तेन्ना जी तुमची कितें कामां आसली ती खंय तरी आमदार आसात आता कोण तरी म्हणजे केदार नायक आसा, त्याच्या बरोबर तुम्ही डिस्कशन केलें BJP आसतना की बाबा ही कामां जावंक जाय, आमच्या कार्यकर्त्यांचे अशें अशें म्हणणें आसा, आपले जे कोण वेल विशर आसा तेंचे अशें खंय कमी पडले तुमी, कितें दिसता तुमकां? आमी कमी पडोंक ना. BJP कमी पडली? आमी कमी पडोंक ना. जी कामां आसलेली पळय ती आमी दाखोवन दिल्ली आसा. ही कामां जावपाक जाय. थोडी कामां तेणी केली, थोडी कामां करपाची उरली, पण जी मॅक्झिमम कामां आसली, वॉटर ट्रिटमेंट प्लांट आतां चालू आसा, लायटीचे ती कामां चालू आसा, ती म्हाका दिसतालें की हांव बरे रितीन करून पावतलो आसलो म्हणून म्हाका तेन्ना दिसलें की हांवें इनिशिएट केल्ली कामां. म्हणजे आमच्या हितून मोठे मोठे मिनिस्टर जावन गेले, म्हणजे चीफ मिनिस्टर सुद्दां जावन गेले, हेल्थ मिनिस्टर जावन गेले, पण देर वॉज नो PHC देर. एक बेजीक जी साधन सुविधा लागता पळय ती बेजीक. आनी तो म्हाज्या टायमान असो सायडीक विश्वजीत राणे बसलेलो, तेजो जेन्ना डिमांड्साचेर उलयतालो हांवें म्हणलें सर आमकां एक PHC जाय, आनी तेणी देर एंड देर ही अनावन्स्ड PHC फॉर सालिगांव. म्हणून तेका हांव तेन्ना ग्रेटफूल आसलो. आनी खुबशीं अशीं कामां म्हाका दिसतालीं की जातली कामां म्हणून, पण आय वॉज देर इन द पार्टी फॉर अ व्हेरी ब्रीफ टायम. आनी म्हाका एक्झिक्युटीव आसलो, पण आय मस्ट हॅव अटेंडेड 1 or 2 एक्झिक्युटीव्ह. आनी ते सगळें भितरले पयलो माय स्टायल ऑफ पॉलिटिक्स and the style of politics which is going on is completely different. म्हणजे जो आमदार आसा तेणेच करचे, तुमकां हितून तो रोल ना. सो देर वॉज नो रोल फॉर मी एक्चुअली. म्हणून म्हाका दिसलें की आय शूड स्टे असाइड अँड लेट द आमदार हू इज बीन गिवन अ मॅन्डेट वर्क फॉर द पीपल. आमदारान खंय तरी तुमकां निग्लेक्ट केला अशें? आमदाराचें काम आमदारान केलें, आमदाराचें काम तेणें आपण केलें, पण म्हाका दिसता की जे कामां जी जावंक जाय आसली, म्हणजे फॉर एग्जाम्पल जे इश्यूज सालिगांवान रियली ट्रबल करता, वी हॅव टू समटायम्स टेक अ स्टँड अगेन्स्ट द गव्हर्मेंट विच इज नॉट टेकन. आमी तेन्ना गाडयो हाडयताले, आमी तेन्ना गार्बेज व्हॅन्स हाडयताले. आय वॉज देर, म्हाज्या कलिग्साच्यो गाडी येताल्यो, आमी त्या गाडी परत धाडटाले. सालिगांव वॉज प्रायोरिटी, सालिगांव वॉज इम्पॉर्टंट. म्हाका दिसता थंयसर खंय तरी क्लॅक जाता. पीपल ऑफ सालिगांव आर रियलायझींग दीस, आनी म्हणून तेंच्यांनी म्हाका आयज फुडें काडलो. हे प्रश्न आसले पळय, आता जे पार्टी वयर हेड ऑथॉरिटी आसा थंय पर्यंत पावूंक ना. ते सगळ्यांक खबर आसा, सगळ्यांनी सायट विजिट्स केल्लेले आसले. जयेश म्हाका सांग पळय, तुजें हे एक्झॅक्ट कळना, तूं पार्टीचेर बेजार आसा, लोकल MLAचेर तुका कॉन्फिडन्सान घेवना म्हणून तूं हे सोडटा, तूं कांयच सांगना. तूं रेजिग्नेशन तुम्ही आता दिला पण खूप पयलीं दिवं तूं शकता. पार्टीचेर बेजार आहा, दिवपाचें कारण पार्टी कितें? डेव्हलपमेंट करना अशें आहा. पार्टी डेव्हलपमेंट करता. देर आर प्रायोरिटीज वीच द MLA थॉट तेज्यो प्रायोरिटीज आसा. म्हाज्यो प्रायोरिटीज वेगळी आसल्यो. म्हाज्यो प्रायोरिटीज वेर टुवर्ड्स द पीपल ऑफ सालिगांव. तेंच्यो प्रायोरिटी वेगळ्यो आसूं शकता, म्हाजें थिंकींग वेगळें आसा. प्रत्येक जाणांचे विचार तशे आसना, पूण म्हाज्या विचारा प्रमाणे म्हाज्या लोकांक कॉन्फिडन्स जालो. म्हाज्या टायमाक लोक निर्भयपणे म्हाज्या ऑपोजीट उलयताले. अशे खुबशे इश्यूज आसा, लोकांक दिसता की आयज टुडे वी कॅनॉट टॉक म्हणून. तुम्ही आता खूप पाडो वाचलो पळय, खुबशी कामां उरला म्हणटा तुमी. आमदारान कांयच करूंक ना म्हणटा. आता 5 वर्सां ऑलमोस्ट आमदारान केली न्हू काम. आमदारान जे आमी जे स्टार्ट केले, इनिशिएट केलेले पळय काम, जो 20 प्लांट इनिशिएट केल्लो,
तो ही कंटिन्यू कॅरी इट फॉरवर्ड. दॅट वॉज अ रिक्वायरमेंट. सालिगांव गरज आसा. जे तू म्हणटा आमदारान कामां केले म्हणटा, पार्टी बीजेपीनूय कामां केल्या म्हणटा तू, म्हणजे सरकारानूय कामां जाल्या, पण तुजी प्रायोरिटी कामान हांवें कितें म्हटलां ना, हांवें म्हटलां जी कामां हांवें स्टार्ट केल्ली ती आमदारान थोडी कामां केल्या. देर आर टोटल 97 ऑफ वर्क्स. एक आनी दोन काम न्हू. आनी जी इनॉग्रेशन्स करता पळय, जर तुमी ते फायली जर काडून पळयात, फायली सोडा, युट्यूबाचेर तुमी जर आतां लायटीचे म्हाजे आय एम ऑन रिकॉर्ड की इन द मिडल ऑफ 2019 की वर्क ऑर्डर दिली, अजून कामां कित्याक स्टार्ट करनाका म्हणून. सो फॉर 3 years आय वॉज स्टॉप फ्रॉम डुईंग वर्क. 2.5 वर्सां जेन्ना हांव आमदार म्हणलो, मिनिस्टर म्हणून देंवलो, 2.5 वर्सां हांव आमदार म्हणून आसलो पळय, तेन्ना 2.5 वर्सां म्हाजी कामां धुकलो म्हणून कांयच. याचं कारण दॅट वॉज याचं कारण कितें खंय तरी आडयली मुद्दाम आडयली, तेन्ना कामां आडयली म्हाजी. कोणी खंयच्या पक्षान बीजेपी जालेत न्हू. सत्ताधारी पक्ष जो आसलो आनी सत्ताधारी जे लोक आसले तांकां ती कामां जालेली नाका आसली. सर हांगासर आयज हांव तेच द डिफरन्स बिटवीन मी एंड देम इज हांवें काम अडोवंक ना. हांवें वचोन खंयच्या कामाच्या मदीं वचोन तूं खंयसर पोल घालता म्हणून ते पोल वचोन अडोवंक ना आतांच्या कोणाक. आमदारांक आडयली म्हणटा. तेन्ना हांवें खुबशे प्रोजेक्ट, फॉर एक्झाम्पल सालिगांव चर्च इनॉग्रेट करूंक ना. आतां कोणी इनॉग्रेट करता, थंयसर आपलें नांव जावंक जाय म्हणून थंयसर मिडिया तुमी एक म्हाका सालिगांव येदे व्हडलें काम केलें आमी. एक मिडिया बायट दाखयला सालिगांवाची. आमी गपचूप कामां केल्या, कोणाक कळपाक नाका, कामां आडोवंक जायना म्हणून कामां केल्या. आनी आय हॅड नो सपोर्ट एट दॅट टायम. म्हणजे त्या आमदारान खंय तरी प्रसिद्धी घेतली, त्या रागापोटी खंय तरी तुमी तेजेर सरकार अशें म्हणटा. म्हणजे जी तुमची कितें आसली तीच कामां ती म्हणटा फुडें येयली. त्या सध्या आमदार आसा केदारनाथ, तेणे कांयच करूंक ना अशें एका वाटेन अशें म्हणटा. हांव कितें म्हणटा, आपूण खंय तरी रागापोटी रागापोटी ना. आतां हे रेजिग्नेशन इज प्युअरली म्हाज्या लोकांक दिसता की वॉट वर्क आय हॅव डन, वॉट वर्क दे हॅव सीन फॉर लास्ट सो मेनी इयर्स, आनी कंपेरींग म्हाका जे कंपेर करता पळय तितून तांकां दिसलें की बाबा ही कामां जावपाक जाय, कामां जाग्यार येतल्या. ही कामां जी जावपाक जाय ती कामां जावंक ना अजून. ह्या कामाक लागून तूं परत आमकां जाय. पण परतो जाय म्हणजे खंय जाय आतां, कसो फक्त वॉयस म्हणून जाय काय, वॉयस म्हणून जाय काय त्यांच्या वांगडा. आय विल बी कंटेस्टिंग 2020 इलेक्शन. बट एज वॉट पार्टी सर, पार्टी दॅट माय पीपल विल डिसायड. माय पीपल इज माय. आता सर सगळे जे लोक हांगा जमा जाला पळय, खंयचे पार्टीचे काय तुमचे अशे पर्सनल? माझे सपोर्ट हांवें पयलीं सांगलें, माझे हे सगळे माझे एक्स मेंबर्स हू हॅव वर्क विथ मी, करंट मेंबर्स हू आर वर्किंग विथ मी, जे फाटले थोडे कमिटीचे आसा. हांव स्वता थोड्या कमिटीचेर आसा, देवस्थान कमिटीचेर आसा, क्लबांचेर आसा. तांकां दिसलें की बाबा हेच्या बरोबर काम करपाक जाय. ते लोक आसा आयज आसा, हे खंयचे पार्टी म्हणून लोक येवंक ना, हे जय साळगांवकर म्हणून लोक येयले. जे म्हाका सांग पळय, तूं म्हाका सांग, आतां जर अशें सिच्युएशन जालें, तूं वॉयस म्हणून रावलो 6 म्हयने, आनी जर फाल्यां बीजेपीन सांगलें बाबा तुजे हे बरें आसा आनी तूं जर बीजेपीन कॉन्टेस्ट करत जाल्यार तूं रावतलो? ना, करचो ना. करचो ना. परत तुमचो आपलो गोवा फॉरवर्ड खंय वचपाची शक्यता आसा? हांव आतां सद्या काम करतलो, स्टार्ट करतलो पळय. हें काम म्हाजें प्युअरली जो वता, आय विल स्टार्ट टचिंग डोर टू डोर. म्हणजे लोकांक जे लोक म्हाका सांगताले पळय त्या लोकांच्या आश्वासनाचेर, त्या लोकांच्या विश्वासाचेर हांव परत डोर टू डोर घेतलो. लेट द फ्युचर कोर्स टेक्स. तुमच्या कार्यकर्त्यांनी तुका सांगूंक ना बीजेपी कित्याक सोडटे सांगून, आतां खंयच्या पार्टीन वयतलो सांगलें तुका न्हू, बीजेपी कित्याक सोडटा सांगलें न्हू. आमची कामां आसा, ही कामां जावंक जाय आमची. ही कामां जायना. थोडे जे प्रस्थापीत लिडर्स आसले त्या लिडरांक आयज स्थान ना. हे खुबशे इश्यूज आसा. खंयच्या पार्टीन वचता तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमकां सांगूंक ते पार्टी ड्युरिंग ओवर कोर्स ऑफ पिरियड, ओवर कोर्स ऑफ टायम वी विल डिसायड. हे केन्ना इलेक्शन लागीं आहा, जावन इलेक्शना पयलीं अजून कॅन्डिडेटचे कोणाचे गिरीशान कॉन्टॅक्ट केलो, अजून कोणाचे हांवें कोणाक कॉन्टॅक्ट करूं ना. गिरीशान विजयान कोणेच कॉन्टॅक्ट करूं हांवें कोणाक कॉन्टॅक्ट करूं ना. ना हांवें कोणें करूं. आय वॉज स्टील इन द बीजेपी. कॉन्टॅक्ट कशी करता? जय तुमकां अशें दिसना की हो पाकिस्तान कॉन्टेस्ट करता म्हणटानी इलेक्शन. सो प्रायोरिटीज कितें आहा तुमच्या फुडें कामां सालिगांव. सालिगांवा खातीर? सालिगांव इज प्रायोरिटी. सालिगांवची जी काम आसा ती प्रायोरिटी. कितें उरला सर विजन फॉर सालिगांव? विजन फॉर सालिगांव इज टू डू डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट एज पर द रिक्वायरमेंट्स ऑफ पीपल ऑफ सालिगांव. लोकांक जे नाका ते नाका. सालिगांव इज बिलीव टू बी अ हेरिटेज विलेज. ही हेरिटेज विलेज म्हणून रिटेन जावची. फक्त आनी खुबशीं कामां म्हाका दिसता अशीं जावपाक जाय. हांवें अभिषेक केल्लो. आमकां दिसता एकमेव आमदार आसा जेणे मिटींग घेतलेली गार्बेज प्लांटाक लागून, आनी आख्खे कॉन्स्टिट्युन्सी लोकांक आपयल्ले की एक्सपेन्शन जावचे न्हू म्हणून. गार्बेज प्लांटा टायमार आमी ट्रक्स हाडिल्ले. अशें खुबशे आमी एज्युकेशन केल्लें आसा. आमी इवन आमचे कडेन जे वेस्ट मॅनेजमेंट ट्रिटमेंटाचे जे ऑफिशल्स आसा
तेंच्यांनी मिटींग घेतलेली आमच्या सरपंचां कडेन मिटींग घेतलेली आसा आनी सरपंचाक तुमी कित्याक आडयता वो एक्सपेन्शन कित्याक आडयता हे तांकां इम्प्रेस करपाचो प्रयत्न केलो. तेंच्यांनी क्लियरली सांगलें की दीस प्लांट वॉज इनिशियली मॅनेज फॉर सालिगांव एंड 2-3 नेबरिंग विलेजीस. पण आयज थंयसर म्हाका दिसता ऑलमोस्ट सगळे गोंयच्यो थंयसर गाडयो थंय येता आनी ह्यो स्टॉप जावपाक. केदारांच्या त्यांनी सांगला की तो आपलो एक बरो प्लॅन झेडपी खातीर बी वावुरलेलो तुका बेस्ट ऑफ लक बी म्हटला. पूण ही तूं म्हणटा तशी 97 जी कामां आसा ती वळवली जाल्यार आजून सालिगांवा खातीर केदारान कितें करपाक जाय खंय कमी पडलो. ते सालिगांवा खातीर खुबशीं कामां म्हाका दिसता उरल्या विथ रिगार्ड टू बस रिटेनिंग सालिगांव आयज सालिगांव जे कॉन्क्रिटायझेशन चल्लां पळय आयज तूं जर वेरेजान एकदां रावंड मारशी न्हू जाल्यार सगळ्या दोंगराक तुका पत्र दिसता. सालिगांव डजंट नीड हॅपॅझर्ड डेव्हलपमेंट. सालिगांव डजंट नीड रिटायरमेंट होम्स. म्हणजे दिल्लीच्यान कोण चावी दिवन मेरा एक घर आहे सालिगांव म्हणून धाडपी सालिगांव तसले आमकां सालिगांव नाका. आमकां सालिगांव GK2 नाका. म्हणजे ग्रेटर कैलाश दिल्ली आसा पळय ते ग्रेटर कैलाश 2 अशें म्हणटात आतां. दे आर टर्मिंग डिफरंट. म्हणजे एक हांव असो हे पळयतालो तेजेर ते वास्को दा गुप्ता म्हणून बरयलां. म्हणजे आमकां तुका वास्को दा गामाचे वास्को दा गुप्ता म्हणून फुडें पळोवपाचें आसा काय आमच्या वास्को दा गामा रिटर्न करपाचें आसा हेजेर म्हाका दिसता आमचें लक्ष आसता. जे तुवें म्हटलें की तुका जर फाल्यां कन्सिडर केलो 27 इलेक्शन बीजेपीन जाल्यार तूं ना बीजेपीन. सो तुका दिसता की तुवें फाटल्या फावटी बीजेपीन गेलो आनी कॉन्टेस्ट केलें पळय ते मिस्टेक जाली कशी. ना कॉन्टेस्ट करून मिस्टेक करून हांवें पण लास्ट टायम म्हाका दिसता इंटरनल थोडा फ्रॅक्शन जालें बीजेपीचे. तेंच्यांनी सडन हांव पयलीं म्हाजो बीजेपी बेस्टीर कोणाक टिकेट दिना. बीजेपी जर तूं विजिबिलिटी बेस्ड ऑन विजिबिलिटी टिकेट दिता तर दॅट टायम आय वूड हॅव वन द इलेक्शन. इफ नॉट फॉर सम पदाधिकारी तेंच्यांनी जवळ 900 लोकांक तेंच्यांनी काडून उडयले पार्टीच्या. आनी एक सर्टन सेक्शन म्हाज्या बरोबर बीजेपी वावरूंक ना. जे आयडियोलॉजीचे लोक आसले बीजेपीच्या ते म्हाज्या बरोबर वावरले पण त्या लोकांक आयज खंयसरूच स्थान ना. एक तुमकां फॉर एग्जाम्पल हांव दिता की असोच एक आदलो स्ट्रॉंग कार्यकर्तो आयज तेजे कडेन एक काल पळय अपॉयंट जाल्लो कार्यकर्तो ताका सांगता वचोन की तुका एक आमचो दुसरो कार्यकर्तो काम सारकें करना ताका लागून त्या जाग्यार तुका घालता म्हणून. आतां ज्या मनशान बीजेपी रुजयल्या त्या मनशा बद्दल तो सांगता की आमचो एक पदाधिकारी काम सारकें करना त्या जाग्यार तुका घालूं काय म्हणून. ताका कितें जावंक फावा. अशा लोकांनी म्हाका सांगलां की आयज तुवें भायर सरून कित्याक हेंची हांगासर म्हणजे हेंकां एक वेगळ्या तरेच्या लेवलार हेंचें वर्कींग चालू आसा. ताका लागून यू हॅव टू स्टेप आवट आनी आमी वी लूक एट यू एज आमचो ऑल्टरनेट. ताका लागून तुवें भायर सरपाक जाय. इशू हांवें आनी मायकल लोबोन इन 2021 इन द इयर 2021 आमी एक प्रोजेक्ट स्टार्ट केल्लो ऑफ 20 MLD आनी वीच वॉज इनॉग्रेटेड. प्रोजेक्ट टेंडर जाल्लो वर्क ऑर्डर इशू केल्ली आनी इनॉग्रेट जाल्लो. 20 MLD प्लांट जो रॉ वॉटर आसा तो रॉ वॉटर ट्रीट करून आमचे रिक्वायरमेंट इज अराउंड 5 to 7 MLD. पण थंयसर 20 MLD प्रोड्यूस जातले उदक. So 20 MLD would have been sufficient water to cater Saligaon and Kalankote, entire of Kalankote. कॅझिनोचे फायलीत माझी सायन आहा. कॅझिनो येवपाचो आसलो पळय त्या फायलीचेरूच म्हाजी सायन आहा की आय डिक्लायन दीस म्हणून आय डिसअप्रूव दीस. फायल आय वॉज अ पोर्ट मिनिस्टर देन आनी ते पोर्ट मिनिस्टर आसतना म्हाजी ते फायलीचेरूच सायन आसा की आमच्या ज्या दर्याक जो हे आसा जो तेंचो एक रूल आसा की सर्टन लेंथ सर्टन हायट सर्टन विड्थची वेसल आसपाक जाय पळय इट वॉज क्रॉसिंग दॅट आनी सर्टन गायडलायन्स लागून आमी ते हांवें द वांट टू रिजेक्ट इट इन फर्स्ट प्लेस. सद्या वी आर ओपोजिंग इट. द एंटायर विलेज ओपोजिंग इट. म्हाजें मत आसा की आमचे सालिगांव पॉलिटिक्स पार्टी पॉलिटिक्स आनी सगळे बरें आसा. आयडियोलॉजी शूड बी आयज पयली आयडियोलॉजी पार्टी भितर डिफरन्स आनी सगळे पयलीं उलयताले बट टुडे म्हाका दिसता की आयज कोणाची तशी आयडियोलॉजी उरलेली ना. आयडियोलॉजी हॅज टू बी पीपल डेमोक्रेसी आनी लोकांचो जो वेलबिंग आसा आनी लोकांचो जो इन्फ्रास्ट्रक्चर लोकांक जाय आनी लोकांची सेफ्टी लोकांक जाय जो पीस लोकांक जाय हो म्हाका दिसता लोकांक दिवपाची गरज आसा एंड समबडी हॅज टू वर्क फॉर टुवर्ड्स इट. जयेश बाब तुम्ही बी संघटनेचे मंत्री आसले दिलीप परुळेकर आमदार आसा अशें आसतना सगळे तुम्ही वांगडा आसतना परत जो दिलीप परुळेकर आसा तो बीजेपीची तिकीट मागता तिचे तुमकां कितें दिसता. दिलीप मातशी दिलीप मेंबर आसा अजून दिलीपाचेर हांव कितें कमेंट करूंक शकता. दिलीप एक प्रेझेंट मेंबर आसा एक्झिक्युटीव मेंबर आसा दिलीपचो. तेजी स्ट्रेंथ आसा
आणि तेणे जवळजवळ तर तो सांगता प्रमाणे त्याने खुबशा लोकांक कामाक लायले आसा तेजी आयज वोटर बेज आसा म्हणजे आयज कांयच न्हू बेळ्ळा बेश्टी उबो रावले म्हाका दिसता 2-3 हजार मिनिमम दिलीपाची वोटर बेज आसा ताका लागून दिलीपान अवश्य ट्राय करचो प्रयत्न करचो ही वूड बी अ बेटर कॅन्डिडेट टफ कॅन्डिडेट जाल्यार दिलीप रावला जाल्यार खंय तरी बट टफ कॅन्डिडेट फॉर तुका टफ कॅन्डिडेट म्हणटा No, it's a good candidate. That is for the BJP and the party to decide. कोण whether Kedar is better. तेंचो तर एक कॅम्पेन जो चालू आसा केदार वर्सीस दिलीप. So let the party. It is not for me to decide. आयज जर तुमी सेट क्विट जाला तर हेज्या फुडें तुमचो स्टेप आतां कितें आसतलो माझो स्टेप आसतलो की लोकांक प्रत्येक घरांत वचून लोकांक मेळचे लोकांचे प्रश्न कितें ते जाणून घेवचे आनी त्या प्रमाणे काम करचें 27 तुम्ही कॉन्टेस्ट करतले 100%. 110%. पार्टी आयज इनफॅक्ट काडले हय सर. लास्ट वीक सांग सांग. आयज इनफॅक्ट म्हाका दिसता विजयाची एक बायट केल्ले आनी ते बायटान तो नेक्स्ट इलेक्शन वीच वील हॅपन अगेन्स्ट द डिफेक्शन आनी डिफेक्टरांक खंयसरूच स्थान ना असो कितें कमेंट हांवें पयला वयर तर डिफेक्शनाची बरी भाशेन जे मिनींग आसा डिफेक्शनाचो दॅट हॅज टू बी अंडरस्टूड प्रॉपरली आनी म्हाका दिसता डिफेक्शन इज समवन हू जम्प्स द पार्टी आनी लोकांची मॅन्डेट दिला आसतना हू गोज अगेन्स्ट द मॅन्डेट इज अ डिफेक्टर हांवें डिफेक्शन करूं ना आय हॅव रिजायन्ड एज एन MLA एंड आय फेस द पीपल इज नॉट अ डिफेक्शन हांव डिफेक्टर न्हू दिस इज आय एम नॉट क्लॅरिफायींग दिस टू कन्विन्स समबडी टू टेक मी इंटू दॅट पार्टी हांव कोणाक कन्विन्स करना म्हाका पार्टीन घे म्हणून हांव म्हाज्या लोकांच्या हेजेर हांव कॉन्फिडंट आसा की फाल्यां खंयच्या लोकांचे हे आसत नासत सॉरी पार्टीचे हे आसत नासत पण म्हाका म्हाज्या लोकांच्या विश्वासार हांव फुडें सरलेलो आसा हांवें डिफेक्शन करूं ना जरी म्हाका मदीं डिफेक्शन करपाक खूब ऑफर जाल्ल्यो आनी ते विजयाकूय खबर आसा की म्हाका जसो जे ऑपरेशन सुनील ढवळेकराचें केल्लें बाबून आनी पावसकरान तें ऑपरेशन म्हाका विजयाचें करूंक मेळटालें पण तें ऑपरेशन हांवें करूंक ना म्हाका डेप्युटी चीफ मिनिस्टर आनी विजयाचे सगळे पोर्टफोलियोज तेन्ना मेळटाले वीच विजय ऑल्सो नोज वीच आय नॉट टेक मॉरली आनी एथिकली आनी प्रिंसिपली म्हाका तें सारकें दिसना एक हांव कोट करतां आमचो एक्स सरपंच लेट सरपंच श्री रमाकांत मलीक हेका हांव मुद्दम आयज कोट करता रमाकांत मलीक म्हणटालो जे पंच सदस्य आपूण जिखोवन हाडटा पळय जयेश ते म्हणटा पयलीं आपूण तेज्या बापायक पळयता तेज्या फॅमिलीक पळयता आनी जर फॅमिली बापूय जर सामको जर सत्यवादी आसा जर बरो आसा गुड नेचर रिस्पेक्ट जर तेका जर रिस्पेक्ट विलेजीन आसा जाल्यार त्याच मनशाक आपूण टिकेट दिता म्हणून तेणें म्हाका जेन्ना झेडपी बसलेले पण आपूण तुज्या बापायक आपलो म्हणजे श्रीकांत मलिकाचो कार्यकर्तो बापूय तुजो आनी आपूण तुका वळखता म्हणून आपूण तुका झेडपीक सपोर्ट करता आनी तेच म्हाका दिसता झेडपी आसतना म्हाका देंवोवपाचो प्रयत्न केल्लो स्टेप डावन ऑर जॉइन अस म्हणून आय नॉट डू MLA आसतना म्हाका मदीं ऑफर येयल्ली की तूं वीच हांव तुका विचारता वीच MLA वूड नॉट टेक दीस ऑपॉर्च्युनिटी जर कोणाक डेप्युटी चीफ मिनिस्टर मेळटा आनी जर बरे पोर्टफोलियोज मेळटा जाल्यार कोण सोडटलो हांवें सोडल्या आनी हांवें सोडल्या एथिकली बिकॉज आय हॅव टू म्हाका हांव एक बिलीव करता की म्हाका पयलीं म्हाका स्वताक मनाक तें पडपाक जाय तें म्हाका पडोंक ना हांवें करूंक ना आनी आय हॅव स्टेप डावन आय हॅव रिजायन्ड एज एन MLA and I have stayed for some time and then I have joined BJP to contest the next election. क्लॅरिफिकेशन कित्याक कितें म्हणटा परतून वचपा रेडी आहा तूं गोवा फॉरवर्डान जर विजयान आपयलो जाल्यार पळय हांव तेजेर क्लॅरिफाय काय करना तेजेर काय उलयना तेजें भाशण करना दॅट इज हांवें एकदां BJPक अशें कितें म्हटलेलें वॉज अ व्हेरी पॉयंटेड स्टेटमेंट पण तेन्ना तो स्टेटमेंट करपाची गरज आसली तेन्ना हांवें तो स्टेटमेंट केल्लो अशें खुबशा लोकांनी खुबशा व्हडल्या मोठ्या लिडरांनी स्टेटमेंट्स केल्या एट दॅट पर्टिक्युलर टायम तेन्ना ती गरज आसली तेन्ना ते स्टेटमेंट केलें वेन दे बिलीव्ड इट एट दॅट टायम आयज हांव स्टेटमेंट करना इट इज फॉर माय पीपल टू डिसायड वेर टू गो वीथ हूम टू गो